श्रावणात बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते, तर त्यासाठी जो सत्यनारायणाचा प्रसाद बनवला जातो ना, तो कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो तो कसा बनवायचा ते बघणार आहोत. 1.25 वाटीच्या प्रमाणात मी इथं बनवलेला आहे आज. चवीला अगदी अप्रतिम असं लागतो आणि चिकट सुद्धा होत नाही. अगदी छान असा आणि भरपूर वेळ मऊ राहतो. तर त्यासाठी मी तरी साधारण 2 चमचे तूप घेतलेले. तूप व्यवस्थित वितळलं की त्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट चिरून घेतलेले आहेत. मनुके आणि काजू बदाम ते व्यवस्थित असे परतवून घेऊया. अगदी साधारण 2 मिनिटं परतवून घ्यायचेत. फक्त मनुके फुलले पाहिजेत आणि काजू बदाम थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजेत. अगदी 2 मिनिटं परतवून घ्यायचे. तर ते आपण एका वाटीत काढून घेऊया. तर त्याच वाटीत कढईत मी आता आणखी तूप टाकते. साधारण 1.25 वाटी तूप वापरायचं असतं, तर मी ते 1 वाटी तूप आता वापरते आणि त्यात मी 1.25 वाटीत रवा घेतलाय. तर एकाच वाटीने प्रमाण ठेवलेलं आहे. तर त्याच वाटीने मी 1.25 वाटी रवा घेतलेला आहे. रवा व्यवस्थित असं मंद आचेवर व्यवस्थित असं भाजायचा आहे. त्याचा कच्चा वास गेला पाहिजे आणि थोडासा असं गुलाबीसर पण झाला पाहिजे. जास्तही लाल भाजायचा नाही, तर मग तो रवा व्यवस्थित दिसत नाही. तर रवा आपला इथं भाजून झालेला आहे. तर मी तर 2 केळं घेतली आहेत मध्यम आकाराची. ती व्यवस्थित अशी चिरून घेऊन त्यात आपण व्यवस्थित अशी मिक्स करायचे आणि व्यवस्थित अशी परतवून घ्यायचे, म्हणजे ते केळी जी आहे ती खाताना लागणार नाही दाताखाली आणि रव्याला सुद्धा अगदी अशी अप्रतिम अशी चव येते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. साधारण 2 मिनिटं परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता रव्याचाही रंग इथं बदललेला आहे. व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. तर आता इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे. 1.25 वाटी दूध आणि 1.25 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर मी आता इथं 1.25 वाटी गरम पाणी टाकून घेते. तुम्ही थोडं थोडं टाकलं तरी चालेल. मी एकदमच टाकून घेते आणि इथंच मी 1.25 वाटी दूध टाकते. रव्याच्या नेहमी दुप्पट घ्यायचं, म्हणजे ते प्रमाण व्यवस्थित होतं आणि रवा असं चिकट पण होत नाही आणि जास्त कोरडा पण होत नाही. तर या पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथं साखर सुद्धा मी 1.25 वाटी घेते. ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं. अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित परतवून घ्यायचंय. साखरेनंतर थोडंसं पाणी सुटतं. तुम्हाला जर त्यात मी आता विलायची टाकून घेतलेली आहे 1 चमचा. विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्याने एक छान चव येते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यात आपण जे काजू बदाम जे तळून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी असं मस्त असं टेक्स्चरवाला प्रसाद तयार झालेला आहे. अगदी अप्रतिम असा लागतो आणि तूप जास्त वापरल्यामुळे ना तो असं छान दिसतो आणि वास सुद्धा त्याला एक छान येतो. तर वरून मी परत आणखी थोडंसं तूप टाकून घेते, म्हणजे तो छान असा मोकळा होईल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि 2 मिनिटं झाकण काढून वाफ काढून घेऊया एक. तर आपला इथं रवा अगदी व्यवस्थित असा परफेक्ट असा शिजलेला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं दिसतोय तो. त्यात मी आता थोडीशी 4 ते 5 तुळशीची पानं टाकते. तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम असा दिसतो. तर आता हा वाटीत आपण काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.